नमस्कार. नमस्कार. कलावैभवच्या सर्व रसिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपलं कलावैभव यूट्यूब चॅनल जे आहे हे साहित्यात तर साहित्याच्या कविता कथा वगैरे ते पण चालू आहे, मनोरंजन पण आहे आणि एक राष्ट्रभक्ती म्हणा आणि सामाजिक बांधिलकी म्हणा. तर त्या दृष्टीने सुद्धा आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपल्या भारतीय सैन्य दलातील एक रिटायर ऑफिसर श्रीयुत रत्नाकर रत्नाकर सर यांचे आपण आज मुलाखत घेणार आहोत. ते भारतीय सैन्याच्या सेवेत असताना त्यांनी ती सेवा कशी केली, त्यांचा अंतरंग आज ते उलगडून आपल्याला पुढं दाखवणार आहेत. जय हिंद सर. नमस्कार. नमस्कार. आज भारतीय स्वातंत्र्याच्या दिनी तुम्हालाही कलावैभव यूट्यूब टीमच्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज तुम्ही जी देशासाठी सेवा केलेली आहे ती सेवा प्रत्येक भारतीयाला सैन्याचा अभिमान तर आहेच. तर हे जेव्हा भारतीय सैनिक जेव्हा सीमेवर आपलं प्राणपणाने रक्षण करतात सीमेचं, तेव्हा आम्ही सुखाने झोप घेऊ शकतो. परंतु ह्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभे राहता, त्यांच्या अडीअडचणीला तुम्ही सोडवता. तर त्याबद्दलच आम्हाला आज जाणून घ्यायचं आहे. तर सर, आपलं पूर्ण नाव काय? माझं नाव आहे रत्नाकर रामचंद्र रनाळकर. आपलं गाव? मी धुळे येथे राहणारा. धुळे येथे मी सायन्स कॉलेजचं FY BSc केलं आणि त्याच्यात चांगले मार्क मिळाल्यानंतर मला कराडला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळाली आणि मी 1964मध्ये BE मेकॅनिकल पास झालो. 64चे तुम्ही BE मेकॅनिकल? BE मेकॅनिकल. बरं. BE मेकॅनिक झाल्यानंतर तुम्ही सर्व्हिससाठी काही प्रयत्न केले? हो, सर्व्हिससाठी प्रयत्न केले. तेव्हा एका छोट्या फॅक्टरीत मी ट्रेनिंग इंजिनियर म्हणून 1 वर्ष काम केलं आणि तिथून मी UPSCला अर्ज केला. त्या UPSCचा माझा अर्ज पाहून त्यांनी मला इंटरव्ह्यूला दिल्लीला बोलवलं. मी दिल्लीला गेलो आणि इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यात माझं सिलेक्शन होऊन माझी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स प्रोडक्शनमध्ये ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं. बरं. डिफेन्स मध्ये तुम्ही डिफेन्स प्रोडक्शन सिनियर काय सायंटिस्ट म्हणून? सायंटिस्ट नाही, ऑफिसर. सायंटिस्ट इज अ. बरं. तिथं तुमचं कामाचं स्वरूप काय होतं? आता कामाचं स्वरूप हेच आमचं की सुरुवातीचं पोस्टिंग माझं झालं अंबरनाथला. अंबरनाथला जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्ये शक्तिमान आणि निसान या 2 गाड्या ज्या जबलपूरला बनवत होत्या, त्यांचे जे गिअरबॉक्स आहे, गिअरबॉक्स, ट्रान्सफर केस, युनिव्हर्सल जॉईंट, ऑइल पंप, कनेक्टिंग रॉड ह्या वस्तू अंबरनाथच्या फॅक्टरीत बनायच्या. आणि त्या बनल्यानंतर सुरुवातीला मी तिथे नसताना अशाच जात होत्या आणि खूप डिफेक्ट यायचे. डिफेक्ट येऊन तो सगळा माल परत अंबरनाथला यायचा. ती शिपमेंट अवॉइड करण्यासाठी जायचं आणि परत यायचं. तर म्हणून माझी ऑफिसर इन्चार्ज म्हणून तिथे नेमणूक झाली आणि तिथे एक छोटं ऑफिस काढलं गेलं क्वालिटी ॲश्युरन्सचं आणि त्याचा मी मुख्य होतो. ऑफिसर इन्चार्ज व्हेकल इन्स्पेक्शन विंग. आणि त्या विंगतर्फे मी आणि माझा स्टाफ तिथले गिअरबॉक्स, ट्रान्सफर केस, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी जॉईंट आणि ऑइल पंप यांचं इन्स्पेक्शन आणि कनेक्टिंग रॉड यांचं इन्स्पेक्शन करून ते जबलपूरला जायचं. त्यामुळे आमच्या इन्स्पेक्शनमुळे परत येण्याचा पर्सेंटेज खूप कमी झालं आणि ते वापरलं जायचं तसंच. आणि त्याचं विदाऊट एनी डिफेक्ट द व्हेकल्स वेअर रनिंग. म्हणजे तुम्ही जायच्या आधी ही पोस्ट तिथं नव्हती? ती नव्हती. तुम्ही गेल्यानंतर ती क्रिएट केली. फॅक्टरी तयार करायची आणि फॅक्टरी जबलपूरला पाठवायची आणि ते बरंच डिफेक्टिव्ह आले की परत यायचं. ते असं त्याचा फीडबॅक असं झाला की ते डिफेक्ट व्हायचं प्रमाण कमी झालं, खूप कमी झालं. आणि मग अंबरनाथला किती वर्ष होती तुम्ही? अंबरनाथने मी जवळ 4.5-5 वर्ष होतो.
बरं. तिथं त्याच्यानंतर काय झालं मग, कुठे गेले? त्याच्यानंतर मला आमच्या डिफेन्स ऑर्गनायझेशनमध्ये नेहमी ऑफिसर्सला नवीन ट्रेनिंग देतात. तर बरं. माझं सिलेक्शन झालं ऑफिसर्स ॲडव्हान्स मेकॅनिकल कोर्स, त्याला OAME असं म्हणतात. बरं. त्या कोर्सला माझं सिलेक्शन झालं आणि मला सिकंदराबादला पाठवण्यात आलं. हां. हा कोर्स 1 वर्षाचा असतो आणि त्याच्यामध्ये आपल्या संबंध यातलं जगातल्या ज्या टँक्स आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या जगातल्या म्हणजे वेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या टँक्स आहेत. बरं. स्वीडनची टँक वेगळी, UKची टँक वेगळी, रशियाची. अमेरिकन टँक वेगळ्या, पाकिस्तानच्या वेगळ्या, हां, हां. भारताच्या वेगळ्या, अशा वेगवेगळ्या टँक्स असतात. हां. टँक्स म्हणजे रणगाडा. हो. आणि त्या रणगाड्याचा अभ्यास करण्यासाठी तो कोर्स होता. त्या कोर्समध्ये मी सगळ्या वेगवेगळ्या देशातल्या टँक्सचा अभ्यास केला आणि त्यांच्या परीक्षा असतात आणि त्याच्यात सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आम्हाला, सगळ्या सिस्टीम्स. आणि मेनली आमचं शिक्षण होतं ऑटोमोटिव्ह सिस्टीमवर, फायर सिस्टीम नाही. बरं. तर आमचं शिक्षण होतं ऑटोमोटिव्ह याचं. तर ऑटोमोटिव्ह शिक्षणमध्ये 3 गोष्टी असतात. एक प्रोटेक्शन, फायर पॉवर आणि मोबिलिटी. या 3 गोष्टी जर पाहिल्या जातात. त्याच्यात आमचा जास्त संबंध मोबिलिटीशी, म्हणजे जिथे इंजिन असेल, गिअरबॉक्स असेल आणि ट्रान्सफर केस असेल आणि किंवा फायनल ड्राईव्ह असतील, अशा त्याचा अभ्यास करून त्या विदाऊट एनी डिफेक्ट दे शुड गो टू अन असेंब्ली आणि टँक बनण्यासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे, अशा तिथं माझं काम होतं. बरं. त्याचं सिकंदराबाद ट्रेनिंग सेंटर आहे का काय? हो, ट्रेनिंग सेंटर, मोठं ट्रेनिंग सेंटर आहे. आणि तिथे आमच्याबरोबर आर्मी ऑफिसर्स आणि सिव्हिलियन ऑफिसर्स असे दोन्ही असतात. तर तिथली एक परीक्षा असते, दर आठवड्याला परीक्षा असायची. जी टँक शिकवली जाते त्याबद्दल सगळी परीक्षा असायची. आणि त्या परीक्षेत मला मग शेवटच्या फायनल परीक्षेत मला अल्फा ग्रेड मिळाली. अल्फा ग्रेड म्हणजे मोर दॅन 75%. किती ग्रेड असतात त्याच्या? डेल्टा एक असते. डेल्टा म्हणजे डिस्टिंक्शन, अल्फा म्हणजे मोर दॅन 75%, बीटा म्हणजे 50% आणि चार्ली म्हणजे बिलो 50%. बरं. अशा त्यावेळेला ग्रेड्स जातात. त्याच्यात मला अल्फा ग्रेड मिळाली. म्हणजे सिव्हिलियन असून सुद्धा मला ती ग्रेड मिळाली. आणि त्याच्यात जी परीक्षा म्हणजे कशी असते, एक ड्रायव्हिंग ऑफ द टँक, नंतर ते डिफेक्ट घालतात काही, ते तो डिफेक्ट आपण रिमूव्ह करून टँक चालू करायची. असं तुम्ही टँक चालवला का? बरं. आणि सिकंदराबादला टँक कुठल्या प्रकारचे होते? सगळ्या प्रकारचे टँक, म्हणजे जगातल्या सगळ्या टँक होत्या. जास्त टँक विजेंता, आणि रशियन टँक होत्या फक्त. बरं. आपण जास्त टँक आणू शकत नाही ट्रेनिंग. आपल्या सैन्यामध्ये विजेंता आणि रशियन टँक होते त्यावेळेस. आता आणले असतील नवीन. बोफोर्सचे टँक नाहीये, गन आहे. टँक ती गन त्या टँकला बसवली जाते? नाही, ती स्टो केली जाते, ओढून नेली जाते. असं आहे का? गनचं डिपार्टमेंट वेगळं, म्हणजे आमचं डिपार्टमेंट पण गन सेक्शन वेगळा. आता आमचं डिपार्टमेंट जास्त म्हणजे व्हेकल्स आहे. व्हेकल्सचा ऑटोमोटिव्ह पोर्शन जो आहे तो आम्ही बघतो. मग आता आपल्या सैन्याला डोंगराळ भागात काम करावं लागतं, बर्फात काम करावं लागतं, पाण्यातून जावं लागतं. तर त्यावेळेस त्यांना काय अडचणी येत होत्या का? अडचण येते, त्याला उपाय असतात ना. आता बर्फातनं गाडी जात असताना त्यांना, म्हणजे टँक जी आहे, टँकचा ट्रॅक लोखंडी असतो, त्यामुळे त्याच्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही. जेव्हा बी व्हेकल्स म्हणजे ज्याला टायर्स असतात, टायर्स बर्फातनं जाताना स्लिप होतात, चालू शकत नाही. किंवा त्याला चेन मारली आहे, त्याला नॉन स्किड चेन म्हणून असतात. टँक्स बी व्हेकलच्या टायर्सला नॉन स्किड चेन बसवली जाते आणि ती बसवून मग ती आपण गाडी नेऊ शकतो. पण काय होतं, ते बर्फात टेम्परेचर इतकं लो होतं की त्या नॉन स्किड चेन सुद्धा क्रॅक होतात. त्याला हायड्रोजन इम्ब्रेटलमेंट असा शब्द आहे. तर त्या जर क्रॅक झाल्या तर त्या तुटतात, मग परत गाडी जाऊ शकत नाही. तर मी अहमदनगरला असताना आम्ही कंपन्यांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याच्यात एक ॲल्युमिनियम नावाचा धातू टाकण्यात आला आणि त्याच्यामुळे ते क्रॅक होण्याचं प्रमाण कमी झालं. आता सिकंदराबादवरून तुम्ही किती वर्ष राहिले सिकंदराबाद? 1 वर्षाचा कोर्स संपला की मला CQHV म्हणजे आवडीला बदली झाली माझी. आवडी कुठे आहे? आवडी मद्रास जवळ आहे आणि तिथे विजेंता टँक मॅन्युफॅक्चर होत होती. आणि कारण मला का पाठवण्यात आलं, का माझे मार्क्स चांगले होते याच्यात आणि मी सगळ्या टँकचा अभ्यास केलेला होता. त्यामुळे जिथे टँक फॅक्टरी होती तिथे माझं पोस्टिंग झालं. म्हणजे गव्हर्नमेंटने केलं माझं पोस्टिंग. आणि मग मी तिथे गेलो, तर तिथे मग मी इंजिन टेस्टिंग, गिअरबॉक्स टेस्टिंग, फायनल ड्राईव्ह टेस्टिंग, या ज्या सब असेंब्लीज होत्या आणि जनरल इन्स्पेक्शन
सगळं इलेक्ट्रिकल हे ते आणि ॲक्च्युली टँक हो. ड्राईव्ह करून रिपोर्ट द्यायचा त्यांना. अशा रीतीने ते काम होतं. हां 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 ते सिकंदराबादचं झाल्यानंतर तुम्ही आवडीला गेला. आवडीला गेलं. आवडीला तुमच्या हाताखाली किती लोक होते असे? आवडीला माझा जो सेक्शन होता त्याला UAE म्हणजे युजर एक्सपिरियन्स ॲनालिसिस. तुम्ही सेपरेट तुमचा तो सेक्शन होता? नाही, ऑफिस मोठं असतं. हो. ऑफिस छोटं म्हणजे एक ट्रेड बाहेरनं जो माल विकत होतो त्याच्याबद्दल एक इन्स्पेक्शन करणारा एक वेगळा सेक्शन, हां 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 डिफेक्ट इन्व्हेस्टिगेशन वेगळा सेक्शन, फॅक्टरी इन्स्पेक्शन वेगळा सेक्शन, असे छोटे छोटे सेक्शन असतात. तर माझं सेक्शन UEA होता, बरं. युजर एक्सपिरियन्स ॲनालिसिस. म्हणजे ह्या टँक तिथे गेल्यानंतर त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, युजर एक्सपिरियन्स तो तुम्हाला कळवायचे. त्या डिफेक्ट इन्व्हेस्टिगेशन हे माझं मुख्य काम होतं आवडीला. हां हां ते आवडीनंतर तुम्ही नाही, आणि ते इन्व्हेस्टिगेशन करताना मी बऱ्याच इम्प्रूव्हमेंट्स सजेस्ट केल्या बरं, आणि बरं, त्याच्यात हां. मला कॅश अवॉर्ड मिळाले. हां 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 म्हणजे तुम्ही अभ्यास करून तो डिफेक्ट काढला हां आणि नवीन इक्विपमेंट बसवली तिथे. जिथे मी सांगतो तो जी रेंजिंग फायर मशीन होती, गन होती, हो. त्याचे फायर करताना एक तो ॲम्युनिशन पट्टा फाऊल व्हायचा. तर तो फाऊल होण्याचं ते कारण मी शोधून काढलं हां. आणि त्याचं डकची जी रूटिंग होती ती बदलली आणि ते मॉडिफिकेशन माझं 1300 रुपयाचं 130 रुपयावर आलं आणि त्या कॉस्ट सेव्हिंग झाल्यामुळे अरे वा. मला कॅश अवॉर्ड मिळाला. 1300 रुपयाचे 130 वर आणलं तुम्ही. हां हां मग तुम्हाला काय बक्षीस वगैरे? हो, त्या कॅश अवॉर्ड मिळाल्या ना. बरं, बरं, बरं. आणि मग कॅश अवॉर्ड मिळण्यापेक्षा रिकग्निशन जी असते डिपार्टमेंटमध्ये हां, हां. ती महत्वाची. ती महत्त्वाची. 500 रुपये फार मोठी कॉस्ट आहे असं काही नाही. पण वरचा डायरेक्ट दर्जा वगैरे दिल्लीमध्ये माझं म्हणजे सगळ्यांना रनाळकर कोण हे माहीत झालं. हां. काय करणार ते माहीत झालं. तिथून तुम्ही दिल्लीला गेले का? तिथून मी दिल्लीला गेलो. बरं दिल्लीला काय काम केलं मग? दिल्लीला मी सॉरी थांबा, दिल्लीला नाही गेलो मी याला गेलो, अहमदनगरला गेलो. हां सिकंदराबादहून अहमदनगर. सिकंदराबादहून आवडी. आवडीहून टँकचं काम केल्यानंतर अहमदनगर. अहमदनगरला तिथे बी व्हेकल्स असतात. त्या बी व्हेकल म्हणजे सॉफ्ट व्हेकल असतात. बरं. त्यांना प्रोटेक्शन त्याचे नसतं. व्हेकलचे ग्रेड आहेत का? ए व्हेकल म्हणजे प्रोटेक्शन असलेल्या व्हेकलला ए व्हेकल्स म्हणतात. प्रोटेक्शन म्हणजे काय? कसलं म्हणजे ज्या प्लेट्स असतात बाहेरच्या प्लेट, ज्या थिक प्लेट असतात बरं, बरं, बरं. त्याच्यामुळे काय होतं, वजन वाढतं. वजन वाढल्यामुळे इंजिनची पॉवर वाढवावी लागते आणि इंजिनची पॉवर वाढवून काय होतं, मोबिलिटी कमी होते आणि त्याच्यात फायरचं रिस्क वाढते. तर तो एक शब्द मी वापरला, रॅट रेस. कशा प्रोटेक्शन आणि शॉर्ट साईज बरं. याचा एक रॅट रेस असेल. जर आपण जर प्लेटची थिकनेस वाढवली तर ते चांगला गोळा तयार करतात. हो चांगला गोळा केला तर आपण थिकनेस वाढवतो. बरं. अशा रीतीने दोघांचं म्हणजे त्यांनी गोळा वाढवला की आपला थिकनेस वाढतो, आपला थिकनेस वाढला की त्यांचा गोळा वाढतो. असं ही रॅट रेस असते. त्याच्यामुळे ते ऑप्टिमम एक असं असतं की त्याच्यात मोबिलिटी आपली फिक्स राहिली पाहिजे. आपल्याला स्ट्रॅटेजिकली जर आउट ऑफ वॉर झोन जायचं असतं तर जाऊ शकतो आपण आणि फायटिंग करताना करता आली पाहिजे आणि आपलं प्रोटेक्शन झालं पाहिजे. अहमदनगरला किती वर्ष होते तुम्ही? अहमदनगरला मी 5 वर्ष होतो. बरं. नंतर तिथून पुढं तिथे दिल्लीला गेलो. दिल्लीला काय आहे? दिल्लीला डायरेक्टोरेट आहे आमचं तिथे. डायरेक्टोरेट तिथे मला एक ए व्हेकलचा सेक्शन दिला होता. ए विंग म्हणतात त्याला. ए विंग. तिथे बी विंग, ए विंग अशा वेगवेगळ्या विंग्स आहेत तिथे. ए विंगचं काम मी बघत होतो. मी तिथे डेप्युटी डायरेक्टर म्हणून ए विंगचा होतो तिथे. डेप्युटी डायरेक्टर म्हणून. आणि अहमदनगरला जे काय प्रॉब्लेम असतील किंवा कुठल्याही ऑफिसला, आवडीच्या ऑफिसला, अहमदनगरच्या ऑफिसला, कारण ते डायरेक्टोरेट म्हणजे सगळ्यांचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू शकतात. आणि आमचा संबंध मिनिस्ट्रीशी डायरेक्टली होता. मिनिस्ट्रीशी. तर आता अहमदनगरला बी व्हेकल असल्यामुळे त्यांना टायर्स टेस्टिंगचा एक प्लॅन्ट असतो, टायर टेस्टिंग प्लॅन्ट. तो प्लॅन्ट विकत घेण्यासाठी सँक्शन लागत होतं. त्याची कॉस्ट होती 3 कोटी. तर 3 कोटी सँक्शन कोण देणार? ते फक्त मिनिस्ट्रीच देऊ शकते. आम्ही इकडे लोकल परचेस वगैरे करू शकतो पण त्या फायनान्शियल बजेटच्या वरती ज्याची कॉस्ट होती ते सँक्शन आम्हाला करता येत नाही. म्हणून आम्हाला दिल्लीहून सँक्शन द्यावं लागलं. तर ते मी डायरेक्टोरेटमध्ये असताना मी बरेचदा व्हिजिट केलं मी मिनिस्टरकडे, याच्याकडे, मिनिस्टरकडे नाही, डिफेन्स सेक्रेटरीकडे, आणि त्यांच्याकडनं सँक्शन मिळवलं. त्यांना कन्व्हिन्स केलं. सँक्शन मिळालं
मिळालं. आणि त्या दिवशी मग सांगायचं आम्हाला आमच्या डायरेक्टरने मला खूप कॉंग्रॅच्युलेट बरं. केलं, मला ते लावलं. बर 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 वा वा. की तुम्ही म्हणजे आणलं. जे कोणाला जमलं नाही हा म्हणजे कोणी केलं नव्हतं ते हो, हो, असं. हो. कारण टाइम टेस्टप्लांटची माहितीही नव्हती कोणाला. हा, मला हा. सगळी माहिती होती हो. अहमदनगरला पोस्टिंग झाल्यामुळे. हो. आता दिल्लीनंतर दिल्लीनंतर मग देहू रोडला गेलो. देहू रोड. हां. हां. देहू रोडला गेलो. तिथं कोणतं युनिट होतं? देहू रोडला CQAV. CQAV. हा. ते काय असतं? ते असतं कंट्रोलर ऑफ क्वालिटी ॲश्युरन्स ईस्ट युरोपियन व्हेकल. हम्म. म्हणजे रशियन टँकचं ते ऑफिस होतं. बरं बरं. तर तिथे कामाचं स्वरूप हेच होतं हम्म. की इन्स्पेक्शन करणं, हम्म. नंतर डिफेक्ट त्यांच्यात आल्या तर त्या सॉल्व करणं. हम्म. त्याच्यासाठी मग आमचा स्टाफ होता. हम्म. स्टाफ जायचा, मी जायचो कधी कधी. आणि तिथेही चांगलं काम केलं. डिफेक्ट असं तुम्हाला चॅलेंजिंग डिफेक्ट कुठं भेटला का असं? चॅलेंजिंग डिफेक्ट इथे मिळाला आम्हाला, विजंतामध्येच मिळाला होता. बरं. विजंता म्हणजे चॅलेंजिंग डिफेक्ट असा होता हम्म. की याच्यामध्ये 2 रिव्हर्स गिअर असतात बरं. टँकमध्ये. हां. R1 आणि R2 असे हां. 2 गिअर रिव्हर्स हां, गिअर्स. हां. तर काय झालं, ते टँक पुढे जात होती पण मागे जात नव्हती. हां, हां. गिअर टाकल्यानंतर तिला हम्म. तो डिफेक्ट मी तिथे जाऊन आणि काय ते मशीन बंद पडलं होतं ते तो मशीन बदललं. ते तर आणखी दुसरा चॅलेंज होता. हां हां ते कसं झालं? ते इंजिनच बंद पडलं. हां, तर ते- एकदम काय झालं, टँक चालू असताना इंजिन बंद पडलं. हां. इंजिन बंद पडल्यावर ते टँकच बंद पडली. हम्म. तर मग तो डिफेक्ट रिपोर्ट झाला. रिपोर्ट झाल्यावर मग मी गेलो तिथे. तुम्हाला बोलवण्यात आलं तिथं? बोलवण्यात आलं. म्हणजे काय असतं, डिफेक्ट रेझिंग एक फॉर्म असतो. हां. ते युनिट तो डिफेक्ट रेस करतात हम्म. आणि तो आमच्या कन्सर्न युनिटला पाठवतात. मग आम्ही तो पाहतो काय झालं काय नाही आणि तिथे जाऊन त्याचा अभ्यास करतो. बरं. तर तिथे गेल्यानंतर मी इंजिन काढायला लावलं हम्म. आणि इंजिन ओपन केलं. ओपन करता करता सगळं काढल्यानंतर त्याचा पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड ही असेंब्ली काढली हम्म. आणि बघितलं त्याच्यात. तर जो कनेक्टिंग रॉड जो होता त्याच्या लुब्रिकेशनसाठी एक दोन्ही बाजूने होल असतं. हां. ते दोन्ही होल एका बाजूने आणि एक दुसऱ्या बाजूने असं ड्रिल करतात आणि बरं. ते एकमेकाला भेटतात. हो. असं डायरेक्ट ड्रिल नसतं त्याला. हम्म. तर ते करत असताना ड्रिल बीट तुटलं होतं. हम्म. आणि ड्रिल बीट तुटून कनेक्टिंग रॉड आणि क्रँकशाफ्ट याच्यामध्ये अडकलं ते. त्यामुळे इंजिन फिरेच ना इंजिन फिरेनामुळे इंजिन स्टार्ट होईना, टँक चालू होईना. असा तो डिफेक्ट. हां हां. तर ते ड्रिल बीट मी ते शोधलं तुम्ही ते? आहे असं शोधलं हम्म. ड्रिल बीट तिथे. हम्म. आणि मग फॅक्टरीत येऊन लोकांना सांगितलं की असं असं झाल्यामुळे हे झालं. हम्म. तर मग त्याचा उपाय काय त्याच्यावर? उपाय की म्हणजे कनेक्टिंग रॉडचं जे होल आहे, ल्युब्रिकेटिंग होल, ते सरळ रॉडने चेक करायचं बरं. आणि काही ऑब्स्ट्रक्शन नाही हे इन्शुअर करायचं. त्यामुळे मग ऑइल तिथे जाऊ शकतं. हां. नाहीतर मग हे फिरू शकत नाही, अडकलं की फिरू शकत नाही, बरोबर. काहीच करता येत नाही त्यावेळेस. म्हणून ते म्हणजे मुळातच तो डिफेक्ट काढला पाहिजे हो आपण. हो. नंतर करून उपयोग नाही. मुळात फील्डवर जर काय अडचण आली काय तिथे काही करू तिथं शकतो, काय करणार? काही नाही करू शकतो. इंजिन बंद पडलं तर रिपोर्ट करायचा, हो तर ते तुम्ही तुमच्याकडून ते काढलं तुम्ही ते? काढलं. हां हां. पण म्हणजे उपाय इथे केला फॅक्टरीमध्ये. हो. आणि त्याच्या पुढे तशी केस आली नाही मग. नाही मग ते माहीत झालं ना. माहीत झालं. हां. ते- तर नंतर तुम्ही रिटायरमेंटला कुठं आले? रिटायरमेंटला मी अहमदनगरला, पण देहूरोडहून मी परत अहमदनगरला माझी पोस्टिंग झाली. आणि तिथे मी कंट्रोलर म्हणून पोस्ट झाली माझी. म्हणजे मुख्य मुख्य म्हणून. बरं बरं बरं. आणि त्याच्या आधी काय होते तुम्ही? असिस्टंट जॉईंट कंट्रोल. जॉईंट कंट्रोलर. म्हणजे कंट्रोलरच्या नंतर मीच हो. जॉईंट, म्हणजे कंट्रोलर रजेवर गेले तर मी कंट्रोलर असायचा. मी 2 वर्ष देवरोडला सुद्धा कंट्रोलरच होतो. बरं. कारण तिथे काय झालं, कंट्रोलरची पोस्टिंगच झाली नाही तिथे. तर मी 2 वर्ष काम केलं कंट्रोलर. आणि कंट्रोलरचं काम करत असताना नुसतं हे टेक्निकल काम तर असतंच. सगळ्या स्टाफचं म्हणजे माझ्या अंडरजवळ 500 लोक असायचे. हो हो. त्या सगळ्या लोकांचं ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्यांचा पगार देणं, त्यांची इन्क्रिमेंट पाहणं, त्यांचं प्रमोशन पाहणं. मी डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीचा मी चेअरमन होतो. बरं बरं बरं. म्हणजे अहमदनगरला जी डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटी आहे त्याचा मी चेअरमन होतो. त्याच्यात मी माझ्या काळात 16 मीटिंग्स घेतल्या. बरं. आणि खूप लोकांना म्हणजे डिझर्विंग कॅन्डिडेटला प्रमोशन दिलं. ह्या तुमच्या ह्या चाकोरीबद्ध ह्याच्यात कामातून सुद्धा तुम्ही समाजसेवा म्हणून काहीतरी काम केलेली आहेत किंवा? हो, समाजसेवा म्हणजे असं झालं की नगरला नगरला असताना असं हे काम होतं की नगर हा जिल्हा
दुष्काळी दुष्काळग्रस्त. हो. जिल्हा आहे. हो. तिथे पाण्याचं दुर्भक्ष दुर्भक्ष, असतं हो. आणि प्रत्येक आमचं CQEचं ग्राउंड खूप मोठं आहे हो, हो, माहिती आणि आहे मला. आमचे क्वार्टर्स पण आहेत तिथे. तर क्वार्टर्सच्या लोकांना पाणी मिळेना आणि इनफ पाणी मिळेना. हां. तर मग आम्ही उपाय काढला की तिथे बोरवेल खणायच्या. तर 7 बोरवेल मी माझ्या काळात खणल्या. तुमच्या अधिकारामध्ये. माझ्या अधिकारामध्ये MES तर्फे करून घेतलं ते काम आणि त्याच्यावर ते पंप बसवले हां. आणि त्या पंपनी ते पाणी असं हे केलं की पाणीने वरती येतं पाणी हो, हो. आणि लोकांना पाण्याची सोय वा, झाली. वा. आणि नुसतं पाणी तर आणलं पण त्याचं रेग्युलेशन केलं हां. की कोणी त्याच्यावर गाड्या धुवू नये, हां. स्कूटर धुवू नये. फक्त पिण्यासाठी पाणी आहे ते पाणी. वापरा तुम्ही हां, असं हे केलं. खूप छान तुमचे ते काम जे देशासाठी तुम्ही किती वर्ष सर्व्हिस झाली तुमची? 35 वर्ष झाली. 35 वर्ष सर्व्हिस. देशासाठी तुम्ही 35 वर्ष तुमचं मौल्यवान दिले आणि ते कामामुळं तुम्ही अगदी समाधानी आहात. अगदी समाधानी हां. आणि मला अतिशय देश सेवा केली. देश सेवा करण्यापेक्षा मला आंतरिक समाधान आहे. आंतरिक मी समाधान. काहीतरी काम केलं देशासाठी म्हणा. आपल्याला तर पगार मिळतोच, हो. पगार तर आहेच ती आहे. गोष्ट वेगळी पण हां. पण ते काही लोकांना पगार मिळूनही काही काम करत नाही. हां. तर त्याप्रमाणे मी काम केलं आणि त्या कामाचं रिकग्निशन झालं हो. की मानलं गेलं हे काम चांगलं केलं म्हणून मला सन्मानपत्र हो, मिळालेलं आहे. सन्मानपत्र ते मानपत्र. रिकमेंडेशन मिळाले हो, त्या हो. कंट्रोलरचे खूप छान मानपत्र आहे. रिकमेंडेशन आणि आहे. हे रिकमेंडेशन त्याचे फोटो आपल्याला पाहायला मिळतीलच सगळ्यांना. हां. तर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो धन्यवाद. आणि ह्या मुलाखतीचा शेवट आपण वंदे मातरम या गाण्याने करूया. गाण्याने करूया. कलावैभव यूट्यूबच्या तर्फे तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद. उभं राहूया. गाणं सुरू दे. या. तुम्ही बोल मग. आता हे तुम्ही एडिट करणार का? हां. ते एडिटला पाठवणार. ते कसं आहे आम्ही 4 जण आहेत बरं का. कसं झालं आपण बघू. ऐका ना. आता हे होईल. आपण 4 जण आहेत. 4 जण आहेत. एक माधव चौसाळकर म्हणून हैदराबादचे, आबोली बुरांडे म्हणून इथल्या पुण्याचे आहेत आणि एक आहेत शिल्पा रवी त्या मुंबईच्या आहेत. त्या शिल्पा आणि आबोली ती एडिटिंग वगैरे करतात त्या आणि मी त्यांना प्रोग्राम देतो. नाही फायनल किंवा आपल्याला काय झालं ते हे आज रात्री त्यांना वेळ मिळाला तर करतील आज, नाही तर उद्या किंवा परवा. 2 दिवसात तुम्हाला मी लिंक देणार आहे. आपल्या सगळ्या ग्रुपवर सगळीकडे टाकणार आहे ती लिंक आपल्या ह्याची. आता थोडंसं आपण ऐकू नाही शकत काय क्वालिटी काय ते? करून ना.